कधी भेट दिली का? ओबीसीची एल्गार सभा झाली, त्या एल्गार सभेला त्यांनी पाणी तरी वाटायचं औदार्य दाखवलं का? या देशातील पहिला ओबीसीचा मंडल स्तंभ आहे, मागच्या 22 वर्षापासून उभा आहे. राजेश टोपे, हिकमत उडान आणि सतीश घाडगे हे कधी त्या मंडल स्तंभावर आलेत का? जर तुम्हाला ओबीसीचे मत घ्यायचे असतील आणि तुम्ही आतापर्यंत घेतले पण आहेत, मग तुम्ही इतक्या दिवस घेतले तर तुम्हाला आता निवडणुकीच्या टायमाला वेगवेगळे प्रलोभन देण्यासाठी ते येतील, पण तुम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. एल्गार सभेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. बीडला आमदार सोळंकेचं घर जाळलं, क्षीरसागरांचं घर जाळलं, तिथल्या आपल्या एका सोनार समाजाच्या घर जाळलं. अरे या मराठवाड्यामध्ये 1988 नंतर पहिल्यांदा कर्फ्यू झालेली आहे. आता या घनसावंगी मतदारसंघात हिरवा, पिवळा, ढवळा, निळा सगळे एक आलेले आहेत आणि ही ताकद आहे ना, तुम्ही आम्ही कोणी रोखू शकत नाही. आता माझी गेल्या 13 महिन्यात ज्या वडगुजरीला आंदोलन झालं, त्या आंदोलनात प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, यांनी जीवाची बाजी, आपली जीवाची बाजी लावली आणि या वडगुजरीत आंदोलनाला बसले. त्या आंदोलनाला बसल्यानंतर आता जे आपलं दुसरं उपोषण झालं, त्या उपोषणामध्ये मला टार्गेट करण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला. मला 20-25 हजार धमकीचे फोन, काही जणांनी तर फेसबुकवर पोस्ट केल्या की बळीराम खटकेच्या घरी 200 गाड्या ताफा गेला आणि बळीराम खटके पळून गेला. मी सरच्या पायथ्याशी बसलेलो होतो, कारण म्हणलं जो माणूस आपल्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी माझ्या गावात बसला, त्याच्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी बळीराम खटके बसला. म्हणजे खोट्या पोस्ट केल्या. मी त्याच्यावर व्यक्त झालो की बाबा हो, बळीराम खटके कालपासूनही वडीगोद्रीत आहे आणि आजही वडीगोद्रीत आहे. ज्याला कोणाला भेटायला यायचं असेल त्याने वडीगोद्रीत या, आणि ज्याला कोणाला जमत नसेल त्याने बळीराम खटकेला एक निरोप द्या, मी तुमच्या गावात येतो. परत 2-4 घंटे होत नाही की परत एक पोस्ट आली की बळीराम खटकेला हल्ला, धुतला, मारला. मी त्याच्यावरही व्यक्त झालो की बळीराम खटकेच्या अंगावर हात टाकणारा माईचा लाल्या महाराष्ट्रातून जन्माला आला. काल हेच तुम्हाला सांगतो सर, या मतदारसंघात आमच्या ज्या भोंग्याच्या गाड्या फिरतात, त्या भोंग्याच्या गाड्या अडवण्याचं काम सुद्धा आमच्या बऱ्याच ठिकाणी झालंय. मी त्या दिवशी एका गावात गेलो, प्रचाराची रॅली चालू असताना माझ्यासमोर घोषणा देण्यात आल्या. म्हणजे एक घनसावंगी काय कोणाच्या बापाची जहागिरीने हा मतदारसंघ, म्हणजे 25-25, 30 वर्ष तुम्ही आमच्या जीवावर राज्य करायचं, आमच्या मतावर तुम्ही आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, आणि येणाऱ्या परत काही दिवसात तुम्ही लगेच जातीचं समीकरण सांगता. अरे जो बंडू जाधव म्हणतो ना, जो परभणीचा खासदार, त्याला काहीतरी लोकांनी आपलं मतदान केलं असेल का नसेल लोकसभेला? अरे मतदान झालं नाही की 2 घंट्यात त्यांनी जात दाखवली की मला ओबीसीने मतदानच केलं, मी मराठा समाजाच्या जीवावर निवडून आलो. आणि तो म्हणतो की मी मराठा समाजाच्या जीवावर निवडून आलो. अरे किती वेदना झाल्या असतील आमच्या ज्या ओबीसी दलित बांधवांनी त्याला मतदान केलं असेल ना, त्याला काय वेदना झाल्या असतील. या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं, मुख्य बाजारपेठ असलेलं तीर्थापुरी एक नावाजलेलं गाव आहे. तुमच्या गावाला यायला सुद्धा रस्ता नाही. आजही पाहिला आपण इकडे ज्या आम्ही ते मंगरूळ कोठीकडे जातो,